इससे फास्ट कहीं नेटवर्क मिले तो लाइफ टाइम मोबाईल बिल फ्री। म्हणजे हे वाक्य तुम्हाला आठवतंय का? टीव्हीवर असं म्हणणारी जी मुलगी होती तिला सगळे एअरटेल 4G गर्ल म्हणून ओळखू लागले होते। तिचं खरं नाव अनेकांना माहित नसेल तरी तिचा चेहरा मात्र सगळ्यांच्या लक्षात राहिलाय। सिम कार्ड विकणाऱ्या एअरटेल कंपनीने तिला आपला चेहरा बनवलं आणि एका रात्रीत ही तरुणी स्टार झाली। काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंत तिचे होर्डिंग्स रस्त्यावर झळकत होते आणि ती मुलगी घराघरात ओळखली जाऊ लागली होती। पण एकाएकी स्टार झालेली एअरटेल गर्ल अचानक गायब झाली। पण मंडळी, एका रात्री स्टारडम मिळवलेली ही एअरटेल गर्ल नेमकी गेली कुठं आणि सध्या ती काय करते, सगळं जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून। नमस्कार, मी काजल भालेराव आणि तुम्ही बघताय विशेष भारी। मंडळी, एअरटेल 4G गर्ल म्हणून प्रसिद्ध असलेल्या हिरोईनचं खरं नाव आहे साशा छेत्री। साशा ही मूळची उत्तराखंडच्या देहरादून येथील असून केवळ 19 वर्षाची असताना तिने मुंबईत येऊन आपलं करिअर बनवण्यास सुरुवात केली होती। तिने मुंबईतील झेवियर इन्स्टिट्यूट ऑफ कम्युनिकेशन मधून जाहिरात शास्त्र विषयात पदवी घेतली। साशा ही एक म्युझिक आर्टिस्ट देखील आहे, पण विशेष बाब म्हणजे ना तिला अभिनयाचा अनुभव होता ना मॉडेलिंगचा। तरीही तिच्या आत्मविश्वासामुळे तिला संधी मिळाली आणि ती देशभरात ओळखली जाऊ लागली। एअरटेल 4G ची ती ऐतिहासिक जाहिरात तब्बल 54,406 वेळा टीव्हीवर दाखवली गेली। इतकंच नाही तर 2 महिन्यात साशा तब्बल 475 तास टेलिव्हिजनवर झळकली। हे बघूनच लक्षात येतं की तिच्या जाहिरातीला किती मोठा प्रतिसाद मिळाला। एअरटेलच्या जाहिरातीत झळकण्यापूर्वी साशा एका जाहिरात एजन्सीत कॉपीरायटर ट्रेनी म्हणून काम करत होती। जेव्हा तिला एअरटेलच्या जाहिरातीसाठी कॉल आला तेव्हा तिला वाटलं की कुणीतरी तिची थट्टा करतंय। सुरुवातीला तिला यावर अजिबात विश्वास बसला नाही। साशा 2015 साली एअरटेल सोबत जोडली गेली। तिचा पहिला जाहिरातीतला लुक आणि अंदाज प्रेक्षकांना इतका आवडला की कंपनीने एका मागोमाग एक जाहिराती तिच्यावरच चालवायला सुरुवात केली। त्यावेळी एअरटेलला अशा चेहऱ्याची गरज होती जो आत्मविश्वासाने भरलेला असेल पण आधीपासून प्रसिद्ध नसेल, म्हणून त्यांनी साशावर विश्वास टाकला आणि मग काय, अगदी साशाचं युगच आलं। तिचं नाव इतकं झपाट्याने सगळीकडे पोहोचलं की असं वाटलं की ती लवकरच मोठमोठ्या स्टार्सनाही मागे टाकेल। पण साशा जितकी फेमस झाली तितकं तिला ट्रोल देखील केलं गेलं। व्हॉट्सअप आणि फेसबुकवर तिच्यावर सर्वाधिक विनोद, मीम्स आणि जोक्स व्हायरल झाले होते। विशेषतः एअरटेलच्या जाहिरातींवरून लोकांनी तिच्यावर खूप फोटो आणि जोक्स शेअर केले। काही लोकांनी तर फारच भडक आणि अश्लील कमेंट्स देखील केल्या होत्या। या सगळ्यांबद्दल एका मुलाखतीत साशाने तिच्या भावना व्यक्त केल्या होत्या। तिने सांगितलं होतं की तिला सुरुवातीपासून एक चांगली मॉडेल बनायचं स्वप्न होतं। त्या स्वप्नासाठी साशाने अनेक मॉडेलिंग एजन्सीजमध्ये अर्ज दाखल केला होता, मात्र तिला त्या काळात मॉडेलिंगचा कुठलाही अनुभव नव्हता। तरीही ती प्रयत्न करत राहिली। अशाच एका प्रयत्नात तिने एका टेलिकॉम जाहिरातीसाठी अर्ज केला। तिचा फोटो पाहून एजन्सीला तिचा आत्मविश्वास आवडला आणि त्यांनी तिला थेट ऑडिशनसाठी बोलवलं। त्यात ती सिलेक्ट झाली। नंतर एअरटेलच्या प्रत्येक ऍड मध्ये झळकून ती प्रचंड लोकप्रिय झाली। या लोकप्रियतेचा फायदा घेत साशाने बॉलिवूडकडे वळण्याचा निर्णय घेतला। ती पहिल्यांदा कट्टी-बट्टी या सिनेमात झळकली, पण दुर्दैवाने बॉलिवूडने तिला फारसं गंभीरपणे घेतलंच नाही। बॉलिवूडमध्ये फारसं काही हाती न लागल्यामुळे शेवटी साशाला साऊथच्या चित्रपटांकडे वळावं लागलं। तिने तिथं काही चित्रपटांत काम केलं। 2022 साली तिला राधेश्याम या चित्रपटात बघायला मिळालं होतं, मात्र या चित्रपटामधूनही तिला काही खास ओळख मिळाली नाही आणि लोकांमध्ये तिची फारशी चर्चा झाली नाही। साशा पूर्वी इंस्टाग्रामवर खूप सक्रिय असायची, पण 2022 मध्ये बऱ्याच दिवस ती सोशल मीडियावरूनही पूर्णपणे गायब होती। तिची इंस्टाग्राम पेजवर शेवटची पोस्ट 17 सप्टेंबर 2022 रोजी अपलोड झाली होती। त्यानंतर कित्येक महिने तिने तिचा सोशल मीडियावर एकही गोष्ट पोस्ट केली नाही। त्यामुळे सर्वत्र एकच चर्चा सुरू झाली की ती गेली कुठं। पण याचा खुलासा साशाने एका व्हिडिओमधून केला होता। तिने सांगितलं की सोशल मीडियापासून दूर राहून मला खऱ्या कामात व्यस्त राहायचंय, त्यामुळे मी जास्त ऍक्टिव्ह नाहीये। कदाचित साशा नव्या रूपात सर्वांसमोर येऊ शकते। जर साशाच्या रिलेशनशिप बद्दल बोलायचं झालं तर बॉलिवूड मधून अशी बातमी समोर आली होती की साशा छेत्रीने संगीतकार आणि गायक सचिन गुप्ता याला डेट केलं होतं। सचिन गुप्ताने फाइंडिंग फॅनी, मेरे डॅड की मारुती आणि टेबल नंबर 21 यासारख्या बॉलिवूड चित्रपटांना संगीत दिलं होतं। इंटरनेटवर त्यांचे एकत्र असलेले अनेक फोटो व्हायरल झाले होते, ज्यामुळे त्यांच्या नात्याच्या चर्चांना अजूनच हवा मिळाली। मात्र हे काही सचिनचं पहिलं नातं नव्हतं। याआधी तो औरंगजेब या चित्रपटात काम करणारी अभिनेत्री साशा आघा हिच्या प्रेमात होता। साशा आघा ही बॉलिवूडची जुनी अभिनेत्री सलमा आघा यांची मुलगी आहे। त्यांचं नातं सुमारे 1 वर्ष टिकलं होतं, पण 2015 मध्ये त्यांचा ब्रेकअप झाला। ब्रेकअपचं कारण असं समजलं होतं की साशा आघाच्या आईला त्यांचं नातं पसंत नव्हतं, त्यामुळे त्यांनी लग्न न करण्याचा निर्णय घेतला आणि नंतर तो साशा छेत्री बरोबर रिलेशनशिप मध्ये आला। सध्या ही दोघं सोबत आहेत की नाही हे गुपितच आहे। शिवाय साशा सध्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरही ऍक्टिव्ह असते। इंस्टाग्रामवर ती रिक्षा राणी म्हणून प्रसिद्ध आहे। आधीसारखं यश तिच्याजवळ नसलं तरी एकंदरीत तिचं बरं चाललंय। पण एकूणच आता ती सध्या काय करते या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला मिळालंच असेल। तिच्याबद्दलची ही अपडेट कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि सोबतच विशेष भारीला सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।